आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग। विषय कालनिरंजन द्वारे कबीरजी यांच्याकडून 3 युगांमध्ये कमी जीव घेऊन जाण्याचे वचन घेणे। विस्तृत व संपूर्ण वर्णन। प्रश्न, कबीरजी यांच्या नावाने चालू असलेल्या 12 पंथांचे खरे प्रमुख कोण आहेत आणि 13वा पंथ कोण चालवेल? उत्तर, जसे की कबीर सागरचे संशोधन करता स्वामी युगलानंदजी बिहारी यांनी दुःख व्यक्त केले आहे की वेळोवेळी कबीरजी यांच्या ग्रंथांसोबत छेडछाड करून त्यांची वाईट अवस्था केली आहे। उदाहरण, परमात्मा कबीरजी यांचा जोगजीतच्या रूपात कालब्रह्मासोबत वाद झाला होता ते स्वसंवेद बोध पान 117 ते 122 पर्यंत, तसेच अनुराग सागर पान 60 ते 67 पर्यंत आहे। परमात्मा कबीरजी यांनी आपला पुत्र जोगजीत यांच्या रूपामध्ये काल याच्या प्रथम ब्रह्मांडामध्ये प्रकट झाले, जे 21वे ब्रह्मांड आहे, जेथे तप्तशिला बनली आहे। काल ब्रह्मने जोगजीत सोबत भांडण केले, नंतर विवश होऊन पाय पकडून माफी मागितली, तसेच वचन घेऊन काही सुविधा मागितल्या। 1. 3ही युगांमध्ये म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग थोडे जीव पार करावेत। 2. जोर जबरदस्ती करून माझ्या लोकातून जीव घेऊन जाऊ नका। 3. तुम्ही तुमचे ज्ञान समजवा, जो तुमच्या ज्ञानाला मान्य करेल तो तुमचा आणि जो माझ्या ज्ञानाला मान्य करेल तो माझा। 4. कलियुगात प्रथम माझे दूत प्रकट झाले पाहिजेत, नंतर तुमचा दूत जाईल। 5. त्रेतायुगात समुद्रावर सेतू बांधावा, त्यावेळी माझा पुत्र विष्णू रामचंद्राच्या रूपात लंकेचा राजा रावणाशी युद्ध करेल, समुद्र रस्ता देणार नाही। 6. द्वापार युगामध्ये बुद्ध म्हणजे बौद्धकारक शरीर त्याग करून जाईल। राजा इंद्रदमन माझ्या नावाने म्हणजे जगन्नाथ नावाने समुद्रकिनारी माझ्या आज्ञेने मंदिर बांधू इच्छेल, त्याला समुद्र बाधा आणेल। आपण त्या मंदिराचे संरक्षण करावे। परमेश्वर यांनी सर्व मागण्या स्वीकार केल्या आणि वचनबद्ध झाले। तेव्हा काल ब्रह्म हसला आणि म्हणाला की हे जोगजीत, आपण संसारात जावे। ज्यावेळी कलियुग येईल त्यावेळी मी माझे 12 दूत नकली सद्गुरू संसारात पाठवेन। जेव्हा कलियुगाची 5505 वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत माझे दूत तुमच्या नावाने म्हणजे कबीरजी यांच्या नावाने 12 कबीर पंथ चालवतील। कबीरजी जोगजीत रूपात काल ब्रह्मला म्हटले होते की कलियुगात माझे नाव कबीर असेल आणि मी कबीर नावाने पंथ चालवीन। म्हणून काल ज्योती निरंजनने म्हटले होते की तुम्ही कबीर नावाने एक पंथ चालवाल तर मी म्हणजे काल कबीर नावाने 12 नकली पंथ चालवेन, सर्व मानवांना भ्रमित करून आपल्या जाळ्यात अडकवून ठेवेन। या व्यतिरिक्त आणखी सुद्धा बरेच पंथ चालवेन जे सतलोक सचखंडाच्या गोष्टी करतील, परंतु सत्य साधना त्यांच्या जवळ असणार नाही। त्यामुळे ते सत्यलोकच्या आशेने चुकीच्या नामांचा जप करून माझ्या जाळ्यात अडकून राहतील। काल ब्रह्मने विचारले होते की आपण कलियुगात कोणत्या वेळी आपला सत्य कबीर पंथ चालवणार आहात? कबीरजी म्हणाले होते की ज्या वेळेस कलियुगाची 5505 वर्षे पूर्ण होतील तेव्हा मी आपला 13वा यथार्थ कबीर पंथ चालवेल। काल याने म्हटले की त्या वेळेच्या आधीच मी संपूर्ण पृथ्वीवर शास्त्रविधींचा त्याग करून मनमाने आचरण करून शास्त्राविरुद्ध ज्ञान सांगून खोटे नाम तसेच चुकीच्या साधनांची पद्धत अंगवळणी पाडेल। जेव्हा तुमचा 13वा अंश येऊन सत्य कबीर पंथ चालवेल त्याच्या गोष्टींवर कोणी विश्वास ठेवणार नाही, उलट त्याच्याशी भांडण करतील। कबीरजी यांना माहित होते की जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील तेव्हा सन 1997 मध्ये शिक्षणात क्रांती आणली जाईल, सर्व मानवाला अक्षर ज्ञानयुक्त केले जाईल। त्यावेळी माझा दास सर्व धार्मिक ग्रंथ नीटपणे समजून घेऊन
मानव समाजाला परिचित करवेल। सर्व प्रमाण डोळ्यांनी पाहून शिक्षित मानव सत्याशी परिचित होऊन त्वरित माझ्या 13व्या पंथात दीक्षा घेईल आणि संपूर्ण विश्व माझ्याद्वारे सांगितलेला भक्तिविधी तसेच तत्वज्ञानाचा हृदयापासून स्वीकार करून भक्ती करेल। त्यावेळी पुन्हा सत्ययुगासारखे वातावरण होईल। आपापसातील राग द्वेष चोरी जारी लूटमार कोणी करणार नाही, कोणी धन साठवून ठेवणार नाहीत। भक्तीला अधिक महत्त्व दिले जाईल। जसे त्या काळी त्या व्यक्तीला महान मानले जात असेल ज्याच्या जवळ अधिक धन असेल, मोठा व्यवसाय असेल, मोठमोठे बंगले बांधून ठेवले असतील। परंतु 13व्या पंथाचा प्रारंभ झाल्यानंतर त्या व्यक्तींना मूर्ख मानले जाईल आणि जे भक्ती करतील, साधे घर बांधून राहतील त्यांना मोठे, महान आणि सन्माननीय व्यक्ती मानले जाईल। प्रमाणासाठी पवित्र कबीर सागर मधून वेगवेगळ्या अध्यायातील अमृतवाणी। कबीरजी तसेच ज्योतिनिरंजन यांची वार्ता। अनुराग सागरच्या पान नंबर 62 वरून। धर्मराय म्हणजे ज्योतिनिरंजन वचन। धर्मराय अस विनती ठानी, मैं सेवक द्वितीया न जानी। ज्ञानी बिनती एक हमारा, सो न करहु जिहसे हो मोर बिकारा। पुरुष दिन्न जस मोकहम राजू, तुम भी देह हो तो होवो मम काजू। अब मैं वचन तुम्हरो मानी, लीजो हंसा हमसो ज्ञानी। पान नंबर 63 वरून अनुराग सागर मधील वाणी। दयावंत तुम साहेब दाता, ऐतिक कृपा करो हो ताता। पुरुष शाप मोकहम दिन्हा, लख जीवनित ग्रासन किन्हा। पान नंबर 64 वरून अनुराग सागर मधील वाणी। जो जीव सकल लोक तव आवै, कैसे क्षुधा मोर मिटावै। जैसे पुरुष कृपा मोह पे किन्हा, भव सागर का राज मोहे दिन्हा। तुम भी कृपा मोह पर करहु, जो मांगे सो मोहे देहो बरहु। सतयुग त्रेता द्वापर माही, तीनों युग जीव थोड़े जाही। चौथा युग जब कल युग आवै, तब तब क्षण जीव बहु जावै। पान नंबर 65 वरून अनुराग सागर मधील वाणी। वरील वाणी ओळ नंबर 3 वरील। प्रथम दूत मम प्रकटै जाई, पीछे अंश तुम्हारा आई। पान नंबर 64 वरून अनुराग सागर मधील वाणी। वरील वाणी ओळ नंबर 6। ऐसा वचन हरि मोहे दीजे, तब संसार गवन तव कीजे। जोगजित वचन म्हणजे ज्ञानी वचन। पान नंबर 64 वरून अनुराग सागर मधील वाणी। वरील वाणी ओळ नंबर 7। अरे काल तुम परपंच पसारा, तीनों युग जीवन दुख डारा। बिनती तोरी लिन मैं जानी, मोकहम ठगा काल अभिमानी। जस बिनती तू मोसन किन्ही, सो अब बख्स तो हे दिन्ही। चौथा युग जब कलयुग आवै, तब हम अपना अंश पठावै। धर्मराय म्हणजे काल वचन। पान नंबर 64 वरून अनुराग सागर मधील वाणी। वरील वाणी ओळ नंबर 17। हे साहिब तुम पंथ चलाओ, जीव उबार लोक ले जाओ। पान नंबर 66 वरून अनुराग सागर मधील वाणी। वरील वाणी ओळ नंबर 8, 9, 16 ते 21। संधि छाप मोहे दीजे ज्ञानी, जैसे देओगे हंस सहदानी। जो जन मोको संधि बतावे, ताके निकट काल नहीं आवे। कहे धर्मराय जाओ संसारा, आनहु जीव नाम आधारा। जो हंसा तुम्हारे गुण गावे, ताहि निकट हम नहीं जावे। जो कोई लेहे शरण तुम्हारी, मम सिर पर पग दे होवे पारी। हम तो तुम संग किन्न ढिठाई, तात जान किन्नी लटकाई। कोटिन अवगुण बालक करही, पिता एक चित नहीं धरही। जो पिता बालक को देहे निकारी, तब को रक्षा करे हमारी। सार नाम देखो जेही साथा, ताही हंसमय निवाऊ माथा। ज्ञानी म्हणजे कबीर साहेब जी वाणी। अनुराग सागर पान नंबर 66। जो तो ही देहु संधि बताई, तो तू जीवन को हई हो दुखदाई। तुम परपंच जान हम पावा, काल चले नहीं तुम्हारा दावा। धर्मराय तो ही प्रकट भाखा, गुप्त अंक बीरा हम राखा।
जो कोई लेई नाम हमारा, ताही छोड़ तुम हो जाना नियारा। जो तुम मोर हंस को रोको भाई, तो तुम काल रहन नहीं पाई। धर्मराय म्हणजे काल निरंजन वचन। पान नंबर 62 तसेच 63 वरून अनुराग सागर मधील वाणी। बेसक जाओ ज्ञानी संसारा, जीवन माने कहा तुम्हारा जीवन माने, हमरी और होय बाद बखाने। दृढ़ बंधा मैं रचा बनाई, जा में सकल जीव उरझाई। वेद शास्त्र समर्ति गुण गाना, पुत्र मेरे तीन प्रधाना। तीनहु बहु बाजी रचि राखा, हमरी महिमा ज्ञान मुख भाखा। देवल देव पाषाण पुजाई, तीर्थ व्रत जप तप मन लाई। पूजा विश्व देव आराधी, यह मति जीवों को राखा बांधी। जग होम और नेम आचारा, और अनेक फंद में डारा। ज्ञानी म्हणजे कबीर साहिब जी वचन। हमने कहा सुनो अन्यायी, काटो फंद जीवले जाई। जेते फंद तुम रचे विचारी, सत्य शब्द ते सबय विडारी। जौन जीव हम शब्द दृढ़ावे, फंद तुम्हारा सकल मुक्तावे। जब ही जीव चिन्ही ज्ञान हमारा, तजही भ्रम सब तोर पसारा। सत्य नाम जीवन समझावे, हंस उभार लोक ले जावे। पुरुष सुमीरन सार बीरा, नाम अविचल जनावहु। शीश तुम्हारे पांव देके, हंस लोक पठावहु। ताके निकट काल नहीं आवे, संधि देख ताको सिर नावे। धर्मराय म्हणजे काल वचन। पंथ एक तुम आप चलाओ, जीवन को सतलोक ले जाओ। द्वादश पंथ करूं मैं साजा, नाम तुम्हारा ले करो आवाजा। द्वादश यम संसार पठाऊं, नाम कबीर ले पंथ चलाऊं। प्रथम दूत मेरे प्रगटे जाई, पीछे अंश तुम्हारा आई। यही विधि जीवन को भ्रमाऊं, आपन नाम पुरुष का बताऊं। द्वादश पंथ नाम जो लई ही, हमरे मुख में आन समय ही। शब्दार्थ वाणी नंबर 1 ते 54चा शब्दार्थ आधी केला आहे। ज्ञानी म्हणजे कबीर वचन, चौपाई। अध्याय स्वसंवेद बोध, पान नंबर 121। अरे काल परपंच पसारा, तीनों युग जीवन दुख आधारा। बिनती तोरी लीन मैं मानी, मोक हम ठगे काल अभिमानी। चौथा युग जब कलयुग आई, तब हम अपना अंश पठाई। काल फंद छूटे नर लोई, सकल सृष्टि परवानिक होई। घर घर देखो बोध बिचारा, सत्य नाम सब ठोर उचारा। 5505 तब यह वचन हो गया साचा। कलयुग बीत जाए जब ऐता, सब जीव परम पुरुष पद चेता। भावार्थ वाणी क्रमांक 55 पासून 61 पर्यंत। परमेश्वर कबीरजी म्हणाले की, हे काल तू विशाल प्रपंच रचलेला आहेस। तीनही युगात म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग तू जीवांना प्रचंड यातना देशील। जसे तू म्हणत आहेस, तू मला प्रार्थना केली होती ती मान्य केली। तू माझी फसवणूक केली, परंतु जेव्हा चौथे युग कलियुग येईल, तेव्हा मी माझा अंश म्हणजे कृपापात्र आत्मा पाठवेन। हे काल तुझ्याद्वारे बनलेले सर्व फास अर्थात अज्ञानावर आधारित चुकीचे ज्ञान व साधना, सत्य शब्द आणि सत्य ज्ञान समाप्त करेल। त्यावेळेस सारे विश्व प्रवानिक अर्थात माझ्या त्या संताकडून दीक्षा घेऊन दीक्षित होईल। त्यावेळेपर्यंत म्हणजे जोपर्यंत कलियुग 5505 वर्ष पूर्ण होत नाही, तोपर्यंत सत्यनाम, मूल नाम म्हणजे सार शब्द आणि मूल ज्ञान म्हणजे तत्वज्ञान प्रकट करायचे नाही। परंतु जेव्हा कलियुगाची 5505 वर्ष पूर्ण होतील, तेव्हा घराघरात माझ्या आध्यात्मिक ज्ञानाची चर्चा होत राहील आणि सत्यनाम, सार शब्द सर्व उपदेशींना प्रदान करण्यात येईल। हे जे मी सांगतो आहे, हे माझे वचन त्यावेळी सिद्ध होतील जेव्हा कलियुगाची 5505 वर्षे पूर्ण होतील। जेव्हा कलियुगाची इतकी वर्षे पूर्ण होतील, तेव्हा सर्व मानव प्राणी परमपुरुष अर्थात सत्यपुरुषाच्या पदाला म्हणजेच त्या परमपदाविषयी जाणकार होतील,
ज्याविषयी गीता अध्याय 15 श्लोक 4 मध्ये म्हटले आहे की तत्वदर्शी संत प्राप्त झाल्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे गेल्यावर साधक फिरून संसारात परत येत नाही. ज्या परमेश्वराने संसार रूपी वृक्षाचा विस्तार केला आहे, अर्थात ज्या परमेश्वराने सृष्टीची रचना केली आहे, त्याच परमेश्वराची भक्ती करा. उपरोक्त वाणीचा भावार्थ आहे की त्यावेळेस त्या परमेश्वरांच्या पदाविषयी म्हणजे सत्यलोकाविषयी सर्वांना पूर्ण ज्ञान होईल. स्वसंवेद बोध पान नंबर 170. अथ स्वसंवेदाची स्फुट वार्ता चौपाई. 1,80,000 पीर पैगंबर और अवतारा, सो सब आही निरंजन वंशा, तन धरी धरी करे निज पिता प्रशंसा. 10 अवतार निरंजन केरे, राम कृष्ण सब माही बडेरे. इनसे बड़ा ज्योति निरंजन सोई, या में फेर बदल नहीं कोई. भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की बाबा आदम पासून हजरत मुहम्मद पर्यंत एकूण 1,80,000 पैगंबर तसेच 10 अवतार जे हिंदू मानतात, हे सर्व काल याने पाठवलेले आले आहेत. या 10 अवतारात राम तसेच कृष्ण प्रमुख आहेत. या सर्वांनी काल याचा महिमा रचून सर्व जीवांना भ्रमित करत काल याची साधना दृढ करून गेले आहेत. या सगळ्यांचा प्रमुख ज्योतिनिरंजन काल ब्रह्म आहे. स्वसंवेद बोध पान नंबर 171 1515. सत्य कबीर वचन दोहे. 5,000 अरु 505 जब कलयुग बीत जाए, महापुरुष फरमान तब जग तारन को आए. हिंदू तुर्क आदि सबे जेते जीव जहान, सत्य नाम की साख गही पावै पद निर्वाण. यथा सरित गण आप ही मिले सिंधु में धाय, सत्य सुकृत के मध्य तिमी सब ही पंथ समाय. जब लग पूर्ण होय नहीं ठीक का तिथि बार, कपट चातुरी तप ही लो स्वसंवेद निर्धार. सबही नारी नर शुद्ध तब जब ठीक का दिन आवंत, कपट चातुरी छोड़ी के शरण कबीर गहंत. एक अनेक हो गए पुनः अनेक हो एक, हंस चले सतलोक सब सत्य नाम की टेक. घर घर बोध विचार हो दुर्मति दूर बहाय, कलयुग में सब एक होई बरते सहज सुभाय. कहाँ उग्र कहाँ शूद्र हो हरै सबकी भव पीर, सो समान समदृष्टि है समर्थ सत्य कबीर. भावार्थ, परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की हे धर्मदास, मी ज्योतिनिरंजन म्हणजेच काल ब्रह्मला देखील सांगितले होते, आता तुम्हाला सुद्धा सांगत आहे. स्वसंवेद बोधाची वाणी क्रमांक 66 ते 74चा सरलार्थ. ज्या वेळेस कलियुगाची 5,505 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा एक महापुरुष विश्वाला पार करण्यासाठी येईल. हिंदू, मुस्लिम इत्यादी जेवढेही पंथ तोपर्यंत बनतील आणि जेवढे जीव संसारात आहेत ते मानव जीवन प्राप्त करून त्या महापुरुषाकडून सत्यनाम घेऊन सत्यनामाच्या शक्तीने मोक्ष प्राप्त करतील. तो महापुरुष तो सत्य कबीर पंथ चालवेल. त्या 13व्या पंथात सर्व पंथ स्वतः अशा तीव्र गतीने सामावतील जसे वेगवेगळ्या नद्या आपोआप निरंतर धावत येऊन समुद्राला मिळतात. त्यांना कोणीही थांबवू शकत नाही. असेच त्या 13व्या पंथात सर्व पंथ तीव्र गतीने एकत्र येऊन एकच पंथ बनेल. परंतु जोपर्यंत योग्य वेळ येत नाही, म्हणजेच कलियुग 5,505 वर्ष पूर्ण करत नाही, तोपर्यंत मी हे जे ज्ञान सूक्ष्म वेदात सांगत आहे, आपण लिहित आहात, निराधार वाटेल. ज्यावेळी ती निर्धारित वेळ येईल त्यावेळी स्त्री पुरुष उच्च विचार तसेच पवित्र आचरण स्वीकारून कपट व्यर्थाची चतुराई सोडून माझ्या म्हणजे कबीरजी यांच्या शरणात येतील. परमात्मा यांच्यापासून लाभ घेण्यासाठी एक मानव धर्मापासून अनेक पंथ म्हणजे धार्मिक समुदाय बनले आहेत. ते सर्व पुन्हा एक होतील. सर्व हंस म्हणजे निर्विकार भक्त आत्मे सत्यनामाच्या शक्तीने सतलोकात जातील. माझ्या आध्यात्मिक ज्ञानाची चर्चा घराघरात होईल.
त्यामुळे सगळ्यांची दुर्बुद्धी नाहीशी होईल. कलियुगात पुन्हा एक होऊन चांगली वर्तणूक करतील, म्हणजेच शांतीपूर्वक जीवन जगतील. कुठे उग्र अर्थात भले दरोडेखोर, लुटारू, कसाई असेल किंवा शूद्र, इतर वाईट गोष्टी करणारा नीच असेल, परमात्मा सत्यभक्ती करणाऱ्यांची पीडा म्हणजेच सांसारिक दुःख हरण करतील, म्हणजेच दूर करतील. सत्य साधनेने सर्वांची पीडा म्हणजेच सांसारिक दुःख समाप्त होतील आणि त्या 13व्या पंथाचा प्रवर्तक सर्वांना समान दृष्टीने पाहिल, अर्थात उच्च नीच असा भेदभाव करणार नाही. तो समर्थ सत्य कबीरच असेल. मम संत मुझे जान मेरा ही स्वरूपम. प्रश्न, तो 13वा पंथ कोणता आहे, त्याचा प्रवर्तक कोण आहे? उत्तर, तो 13वा पंथ यथार्थ सत कबीर पंथ आहे. त्याचे प्रवर्तक स्वतः कबीर परमेश्वरजी आहेत. वर्तमानात त्याचा संचालक त्यांचा गुलाम रामपाल दास पुत्र स्वामी रामदेवानंदजी महाराज आहे. आध्यात्मिक दृष्टीने गुरुजींना पिता मानले जाते, जे आत्म्याचे पोषण करतात. प्रमाण तसे तर संत धर्मदासजी यांच्या वंश परंपरेतील महंतांची जोडलेल्या श्रद्धाळूंनी अज्ञानामुळे 13वा पंथ आणि संचालक धर्मदास यांच्या वंश म्हणजे परिवारधारकांना सिद्ध करण्याचा खोडसाळपणा केला आहे. परंतु हत्तीचे वस्त्र रेड्याला घालून कोणी म्हणाला की बघा, हे वस्त्र रेड्याचे आहे, बुद्धिमान तर लगेच समजतात की हे रेड्याचे वस्त्र नाहीत, हे तर रेड्यापेक्षा कितीतरी लांब रुंद अशा मोठ्या प्राण्याचे आहे. भलेही ते हे सांगू शकत नाहीत की हे हत्तीचे आहेत. उदाहरण, पवित्र कबीर सागरच्या कबीर चरित्र बोध अध्यायाच्या पान नंबर 1834-1835 वर लिहिले आहे,